नमस्कार स्वामी भक्तांनो, श्री स्वामी समर्थांची सेवा करताना आपण अनेकदा बाह्य गोष्टींवर लक्ष देतो, पण त्यामागील खरं आध्यात्मिक शास्त्र काय आहे? आजच्या या विशेष भागात आपण स्वामींच्या सेवेतील अशा काही सूक्ष्म आणि प्रभावी पद्धती पाहणार आहोत, ज्या केवळ ग्रंथ किंवा पोथीमध्येच दडलेल्या आहेत. ही माहिती तुमच्या साधनेला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवेल. चला तर मग जाणून घेऊया स्वामी समर्थांच्या सेवेचे हे गुपित. नित्य नैवेद्य अर्पण पद्धत. स्वामींना नैवेद्य दाखवताना तो केवळ अन्नाचा भाग न ठेवता त्यात तुळशीपत्र नक्की ठेवावे. नैवेद्य अर्पण करताना अन्नाभोवती पाण्याचा मंडल करून डोळे मिटावे आणि स्वामी प्रत्यक्ष ते ग्रहण करत आहेत असा भाव ठेवावा. यामुळे अन्नातील जडत्व संपून त्याचे रूपांतर चैतन्यमयी प्रसादात होते. अभिषेक सेवा आणि महत्त्व. मूर्तीवर किंवा पादुकांवर केला जाणारा जल अभिषेक हा मनाच्या शुद्धीचे प्रतीक आहे. अभिषेक करताना स्वामी समर्थ मंत्राचा जप मनाला एकाग्र करतो. गुरुवारी किंवा विशेष तिथीला सुगंधी द्रव्याने किंवा शुद्ध जलाने अभिषेक केल्याने वास्तूतील नकारात्मक शक्तींचा नाश होतो आणि प्रसन्नता लाभते. पारायण शिस्त आणि नियम. ग्रंथ वाचन करताना किंवा पारायण करताना भूमीवर बसणे उत्तम मानले जाते. वाचनासाठी लाकडी पाट वापरावा आणि त्यावर ग्रंथ ठेवूनच वाचन करावे. वाचन करताना मध्येच उठू नये किंवा कोणाशी बोलू नये. ही एकाग्रता तुमच्या आंतरिक शक्तीला जागृत करते आणि ग्रंथातील शब्द तुमच्या आत्म्यात रुजतात. पादुका पूजन रहस्य. स्वामींच्या पादुका म्हणजे त्यांच्या प्रत्यक्ष चरणांचे रूप आहे. रोज सकाळी पादुकांवर अष्टगंध लावून आणि निशिगंधाचे फूल अर्पण करून नमस्कार करावा. पादुकांचे दर्शन घेताना आपले मस्तक त्यावर टेकवल्याने आज्ञाचक्राला सात्विक ऊर्जेचा स्पर्श होतो, ज्यामुळे बुद्धी तल्लख होते आणि विचार शुद्ध होतात. स्वामींची सेवा ही केवळ पद्धत नसून तो एक भाव आहे. तुम्ही कोणतीही पूजा करा, ती पूर्ण श्रद्धेने आणि अहंकाराशिवाय केल्यास स्वामींचे आशीर्वाद नक्कीच मिळतात. ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहून नक्की कळवा. हा व्हिडिओ इतर स्वामी भक्तांपर्यंत पोहोचवण्यासाठी शेअर करा आणि अशाच नवनवीन आध्यात्मिक माहितीसाठी आपल्या चॅनलला जोडून रहा. भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे.